जय श्रीराम, जय गोमाता. तर आज आपलं अयोध्येमधलं कालच शेवटचा दिवस होता. आज निघायचं होतं, पण हे महाराज आहेत, यांचे आपण परिचय तुम्हाला देत आहे. आपलं थोडंसं परिचय द्या. विष्णुनाथजी महाराज सुरवशे, बीड, महाराष्ट्र. आपली भेट कधी झाली? आपली भेट रामनवमीच्या आदल्या दिवशी गेली 8 दिवसापासून अयोध्येमध्येच आपण या ठिकाणी आहोत. रामनवमीच्या महापर्वावरती आपली भेट झालेली आहे. तर आज मला निघायचं होतं, पण महाराज म्हटले की एक दिवस थांबून घ्या, आज उद्या निघा. तर महाराजांच्या शब्दाचा मान ठेवत आपण, कारण की 7-8 दिवसापासून त्यांच्यासोबत आहे. आणि महाराजांनी एक आपल्याला म्हणजे ते रामकथा देखील करतात, आणि त्यांनी एक आपल्याला ओवी सांगितली होती, संगत आणि पंगत चांगली असायला पाहिजे. माणसाचं त्या ठिकाणी उद्धार होत असते. तुमची संगत पंगत चुकायला नाही पाहिजे. संगत चांगल्या लोकांसोबत ठेवा, पंक्तीत देखील चांगल्या ठिकाणी बसा, तर तुमचं भविष्याचं उज्ज्वल नक्की होणार आहे. तर महाराजांच्या शब्दाला मान ठेवून आज एक दिवस आपण अयोध्येत थांबणार आहोत. तर महाराजांनी या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी या ठिकाणी आठवण म्हणून एक सीताराम म्हणून एक खूपच अयोध्येमध्ये प्रचलित आहे, आणि हे बॅग येणे पूर्ण ज्या ठिकाणी साधुसंत आपल्याला दिसतात त्यांच्याकडे अशीच बॅग आपल्याला पाहायला मिळते. आणि हे अयोध्या नगरी प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपल्याला महाराज या ठिकाणी ही भेट देतात, एक आठवण म्हणून. आणि कॅमेरामध्ये तो निखिलला देखील महाराज बॅग देणार आहेत. आणि महाराजांना भेटून भारी वाटत आहे आम्हाला. प्रभू श्रीरामांच्या नगरीमध्ये, अयोध्या नगरीमध्ये आमची भेट होणं हे कुठेतरी प्रभूंचीच एक काय म्हणतात योजना असे आम्हाला वाटते. कारण की राम भक्ताला भेटल्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद देखील वाटतोय.